हाय, टेक्निकल फंडा देव दीक्षितच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक माणसानं हसलं पाहिजे, आहे की नाही? कारण हसण्यामुळं बरेचसे टेन्शन्स नाहीसे होतात, माइंड फ्रेश होतं आणि माणूस हा तरोताजा बनतो, तो वेगळाच. तर हसलं पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की काय हा माणूस सांगतोय हसायचं, हसून बघा, त्याचा फायदा तुम्हाला कळेल. आणि हसण्या एवढं दुसरं प्रभावी औषध कुठल्याही समस्येवरती नाही. तुम्ही हसा तर खरं, मग तुम्हाला त्याचा फायदा कळेल, त्याचं महत्त्व कळेल. हसणारी माणसं प्रत्येकाला आवडतात, म्हणून हसलं पाहिजे. त्रास, दुःख, वेदना ह्या गोष्टी दररोज आहेत, पण तुम्ही थोडंसं आठवून बघा, थोडासा विचार करून बघा की तुम्ही दिवसभरात किती वेळा हसता, किंवा आठवड्यात तरी कधी हसता का? आणि हसलात तर मनमोकळेपणानं कधी मनापासून हसलात का? लोकांना काय वाटेल, बाकीचे काय म्हणतील, याचा आपण 50 वेळा विचार करतो, पण आपण मनापासून भरभरून दिलखुलासपणे कधी हसतच नाही. हसलं पाहिजे. हसणं हा अनेक आजारांवरचा सुद्धा एक रामबाण इलाज आहे, म्हणून माणसानं हसतमुख राहिलं पाहिजे. आता हसण्याचे फायदे फक्त मी एकट्यानं तुम्हाला कशाला सांगायला पाहिजेत? तुम्हाला स्वतःला सुद्धा ह्या गोष्टी कळतात. खरोखरच जर टेन्शन फ्री व्हायचं असेल ना, तर हसण्या इतका दुसरा साधा सरळ सोपा मार्ग नाही ह्या जगामध्ये. म्हणून हसा. तुमच्या हसण्यामुळं तुम्हाला तर बरं वाटेल, पण तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला सुद्धा आनंद वाटेल, तो सुद्धा तरोताजा आणि फ्रेश होऊ शकेल. हसण्याचे असे अनेक फायदे आहेत. आता तर हल्ली हसण्याचे क्लबसुद्धा निघालेत. तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण त्या क्लबमध्ये मोठमोठ्यानं फक्त हसतात. आपल्या जीवनातली दररोजची दुःख विसरून ती माणसं त्या क्लबमध्ये फक्त हसण्यासाठी येतात. म्हणजे हसण्याचं एवढं मोठं महत्त्व आहे. एखादा माणूस जर दुःखी असेल, गंभीर असेल, तर आपल्याला सुद्धा बघवत नाही. आपण म्हणतो जेव्हा बघावं तेव्हा याच्या तोंडावरती 12च वाजलेले असतात, काय करावं या माणसाला? त्यामुळं आपण नकळतपणे का होईना त्याचा तिरस्कार करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हसतमुख माणसं जे आपल्या संपर्कामध्ये येतात त्यांच्याकडे आपण आकृष्ट होतो. ती माणसं आपल्याला आवडतात आणि ती माणसं खरोखर इतरांचं सुद्धा दुःख त्यांच्या हसण्यामधून कमी करतात किंवा दूरसुद्धा करतात. हसण्याचे अनेक फायदे आहेत मित्रांनो. तुमच्या चेहऱ्याचा चांगला व्यायाम होतो, तुमचा दिवस चांगला जातो, तुम्हाला प्रसन्नता लाभते, कामामध्ये ताजेपणा वाटतो, तरतरी येते, उत्साह येतो. अनेक फायदे आहेत. त्यामुळे हसायला शिका. रडगाणं दररोजचं आहे. रडा किंवा चेहऱ्यावरती 12 वाजवा म्हणायला कोणाची गरज नाही पडत. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी असतातच, पण आपण मनापासून हसायचं याचा कधीच प्रयत्न करत नाही. दुःख विसरा, त्रास सोडा, कारण ह्याच्यावरचा उपायच आहे हा हसणं. आता हसणं म्हणजे वेड्यासारखं अकराळ वेकळ हे करून उगीचच हसणं असं मी म्हणणार नाही. चेहऱ्यावरती एक साधं स्मित हास्य जरी ठेवलं तरी तुमच्या चेहऱ्याची चमक 10 पटीनं वाढू शकते. त्यामुळं हसतमुख राहा, कुणाच्याही संपर्कात राहा. कुणाशी बोलायचं असेल, कुणाला काही सांगायचं असेल तर ते हसतमुखानं सांगत चला, कारण रडगाणं तर नेहमीच आहे. त्यामुळं हसण्याचे जे फायदे आहेत ते समजून घ्या आणि हसायला शिका. तुम्हाला जर हसायला जमत नसेल तर त्याचासुद्धा तुम्हाला सराव करावा लागेल आणि मग हसावं लागेल. कारण आपल्याला काय वाटतं की आपल्या हसण्यामुळं कदाचित आपण वेड्यासारखे दिसू की काय? तर तुम्ही जगाची चिंता सोडा. कुणाला काय वाटतं याच्याशी तुम्ही काही देणं घेणं बाळगू नका. तुमचा चेहरा कसा स्माइली राहील, तुमच्या चेहऱ्यावरती कसं हास्य राहील आणि तुम्ही नेहमी त्या हसण्यामुळं कसे ताजेतवाने राहाल, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे
की नेहमी आणि सदैव हसतमुख राहा आणि खुश राहा. धन्यवाद.